आई म्हणाली सकूला, सकू सकू. एवढ्या जोरात ओरडल्यावर झाडून काढ बरं. सकू म्हणाली मी नाही. आई म्हणाली मकूला, मकू मकू झाडून काढ बरं. मी नाही. आई म्हणाली डुंब्याला, डुंब्या डुंब्या झाडून काढ बरं. डुंब्या म्हणाला काढतो ह आई. डुंब्यानं खराटा घेतला आणि घ्या कोपऱ्यात घ्या खराटा आणि डुंब्यानं झाडायला सुरुवात झाडा. तुमच्या शेजारचं तरी झाडा असं बसल्या बसल्या, नाहीतर शेजाऱ्याला तरी झाडा. सगळं झाडून काढलं. आई म्हणाली सकूला, सकू सकू तो पिठाचा डबा दे बरं. पिठाचा डबा कुठे असतो? वर असतो का खाली असतो? पिठाचा डबा दे बरं. सकू म्हणाली मी नाही. मकू मकू पिठाचा डबा दे बरं. मकू म्हणाली मी नाही. डुंब्या डुंब्या पिठाचा डबा दे बरं. डुंब्या म्हणाला देतो ह आई. डुंब्याने डबा घेतला. आईनं पीठ काढलं, त्यात पाणी घातलं, थोडं मीठ टाकलं, पीठ सगळं कालवलं, त्याचे गोळे केले, लागली ती धापायला. कसं? सकू सकू लाकडं तोड बरं. सकू म्हणाली लाकूड तोड बरं. मकू म्हणाली लाकूड तोडून दे बरं. डुंब्या म्हणाला देतो. लागला लाकडं तोडायला. घाम पुसा घाम पुसा घाम पुसा लई काम केलं तुम्ही. बघा सकू मकू डुंब्या मी जाते बाजारला. भांडू नका, अभ्यास करा. सकू बसली इकडं, मक्कू बसली इकडं, डुंब्या बसला मध्ये. डुंब्यानं उघडलं पुस्तक, लागला वाचायला. मक्कूनं बघितलं सकूकडं. आईनं काय सांगितलं? अभ्यास करायला. सकू म्हणाली ए अभ्यास कर. कर. सकू म्हणाली आईला आई आई काय आणलंस? मकू म्हणाली मला दे मला दे. आईनं पिशवीतनं पुडा काढला, तो उघडला, त्यात होते डुंब्यानं एक पेढा घेतला,